नमस्कार मित्रांनो, जी के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आज 20 जानेवारी 2025 रोजचे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आवडला तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. प्रश्न पहिला. कोणत्या ठिकाणी 10वा विज्ञान महोत्सव 2025 चे आयोजन करण्यात आले आहे? बरोबर त्या मित्रांनो ऑप्शन ई. पणजी या ठिकाणी 10वा विज्ञान महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. तर इतर काही महत्त्वाचे महोत्सव पाहू आपण. कालाघोडा महोत्सव 2024 मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. भारत रंग महोत्सव 2025 नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. बिस्किट जत्रा महोत्सव 2024 नेपाळ या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. तसेच बटाटा महोत्सव नागालँड या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. पहिला आंतरराष्ट्रीय सौर महोत्सव दिल्ली या ठिकाणी. आंतरराष्ट्रीय उंट महोत्सव राजस्थान या ठिकाणी. एलोरा अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव 2024 महाराष्ट्र या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता. तर गोव्याबद्दल आपण माहिती पाहू. स्थापना झालेली आहे 30 मे 1987. राजधानी आहे पणजी. राज्यपाल आहेत PS श्रीधरन पिल्लई. मुख्यमंत्री आहेत प्रमोद सावंत. राज्यसभा सीट आहे 1. लोकसभा सीट आहे 2. तर महत्त्वाच्या राष्ट्रीय उद्यानाबद्दल माहिती पाहू. आंशी राष्ट्रीय उद्यान हे गोवा राज्यातील महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहे. प्रश्न दुसरा. देशातील कोणत्या राज्यात नुकतेच जैविक मत्स्य केंद्र सुरू करण्यात आले आहे? बरोबर मित्रांनो ऑप्शन सी. सिक्कीम या राज्यामध्ये जैविक मत्स्य केंद्र सुरू करण्यात आले आहे. तर सिक्कीम राज्याबद्दल माहिती पाहू. राजधानी आहे गंगटोक. राज्यपाल आहेत ओमप्रकाश माथुर. मुख्यमंत्री आहेत प्रेमसिंग तमांग. राज्यसभा सीट आहे 1. लोकसभा सीट आहे 1. प्रश्न तिसरा. 2025 वर्षी कितवा राष्ट्रीय महिला आयोग स्थापना दिवस साजरा करण्यात आला आहे? बरोबर मित्रांनो ऑप्शन डी. 33वा राष्ट्रीय महिला आयोग स्थापना दिवस साजरा करण्यात आला आहे. तर राष्ट्रीय महिला आयोग मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी. स्थापना झाली आहे 31 जानेवारी 1992. तर अध्यक्ष आहेत विजया किशोर राठोड. प्रश्न चौथा. CK नायडू जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? बरोबर मित्रांनो ऑप्शन बी. सचिन तेंडुलकर यांना CK नायडू जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. तर या पुरस्काराची सुरुवात 1994 मध्ये करण्यात आली. तर स्वरूप आहे ट्रॉफी, प्रशस्तीपत्र आणि 25 लाख रुपये. हा पुरस्कार भारतातील क्रिकेटमध्ये अतुल्य योगदान देणाऱ्या व्यक्तींना दिला जातो. तसेच पहिले विजेते आहेत लाला अमरनाथ. 2023चा पुरस्कार हा फारुख इंजिनियर व रवी शास्त्री यांना देण्यात आला. प्रश्न पाचवा. आयर्लंड देशाचे पंतप्रधानपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? बरोबर मित्रांनो ऑप्शन ए. मायकेल मार्टिन यांची आयर्लंड देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर आयर्लंड देशाबद्दल माहिती पाहू. राजधानी आहे डब्लिन. चलन आहे युरो. राष्ट्राध्यक्ष आहेत मायकेल डी हिगिन्स. प्रश्न 6वा. ॲक्सिओम स्पेस मिशन 4 या मोहिमेचे पायलट म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? बरोबर मित्रांनो ऑप्शन बी. शुभांशु शुक्ला यांची ॲक्सिओम स्पेस मिशन 4 चे पायलट म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर ते लखनौ येथील रहिवासी आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय स्थानकाला भेट देणारे ते पहिले भारतीय असतील. तसेच ॲक्सिओम मिशन 4 आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी एक खाजगी अंतराळयान आहे. हे एक खाजगी अंतराळयान आहे. तर ही मोहीम 14 ते 21 दिवसाची आयोजित करण्यात आली आहे. तसेच हे ॲक्सिओम स्पेसद्वारे संचलित केली जात आहे. तसेच हे अभियान ISS वर वैज्ञानिक संशोधन आणि तांत्रिक प्रयोग करण्यासाठी राबवले जात आहे. प्रश्न 7वा. भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार कोण आहेत? बरोबर मित्रांनो ऑप्शन ए. व्ही. अनंत नागेश्वर हे भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार आहेत. प्रश्न 8वा. शाश्वत विकास अहवाल 2024 मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? बरोबर मित्रांनो ऑप्शन सी. फिनलँड हा देश शाश्वत विकास अहवाल 2024 मध्ये प्रथम स्थानावर आहे. तर आपला प्यारा भारत देश हा 109व्या स्थानावर आहे. प्रश्न 9वा. प्रजासत्ताक दिन 2025 मधील आयोजित परेडमध्ये सर्वोत्तम चित्ररथ कोणत्या राज्याला मिळाला आहे? बरोबर मित्रांनो ऑप्शन ए. उत्तर प्रदेश या राज्याला प्रजासत्ताक दिन 2025 मधील सर्वोत्तम चित्ररथ मिळाला आहे. तसेच
प्रजासत्ताक दिनाच्या परेड दरम्यान राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 16 आणि केंद्रीय मंत्रालय विभाग आणि संस्थांकडून 15 चित्ररथ सादर करण्यात आले. त्यामध्ये प्रथम क्रमांकावर उत्तर प्रदेश मधील महाकुंभ 2025 स्वर्णिम भारत विरासत और विकास हे प्रथम क्रमांकावर आहे. दुसऱ्या स्थानावर त्रिपुरामधील शाश्वत आदर त्रिपुरातील 14 देवतांची पूजा आणि खारची पूजा. तसेच तिसऱ्या स्थानावर आहे आंध्र प्रदेश राज्य एटिकोपका बोम्मालू पर्यावरणपूरक लाकडी खेळणी हे आहे. तर उत्तर प्रदेश राज्याबद्दल माहिती पाहू. स्थापना 14 जानेवारी 1950. राजधानी आहे लखनौ. राज्यपाल आहेत आनंदीबेन पटेल. मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ. राज्यसभा सीट आहेत 31. लोकसभा सीट आहेत 80 आणि महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहे दुधवा राष्ट्रीय उद्यान. प्रश्न 10वा. भारत आणि कोणत्या देशादरम्यान मैत्री महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे? बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन सी. नेपाळ या देशादरम्यान भारत आणि नेपाळ या देशादरम्यान मैत्री महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच नेपाळ या देशाबद्दल माहिती पाहू. राजधानी काठमांडू. चलन आहे नेपाळी रुपया. राष्ट्राध्यक्ष आहेत रामचंद्र पौडेल. पंतप्रधान आहेत के पी शर्मा ओली.